Now today we will discuss about the disease cancer. आज आपलं लेक्चर 2 आहे ह्यूमन हेल्थ डिसीजेसमध्ये. याच्या अगोदर आपण एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम पाहिला होता. आता दुसरा डिसीज याच्यामध्ये येतो कॅन्सर. Cancer, it is the abnormal growth and multiplication. Abnormal growth and multiplication of cells forming tumor. Forming tumors in any part of the body. Tumor, it is called as neoplasm. Tumor, it is neoplasm, and cancer disease called as neoplasia disease. कॅन्सरला म्हणतात neoplasia disease. Now tumors, they are of two types. One is the benign tumor. Tumors दोन प्रकारचे असतात, एक benign tumor and malignant tumor. Benign tumor and malignant tumor. Benign tumor contain benign cells which are harmless. Malignant tumor contain harmful cells, and these harmful cells, these are malignant cells. यांना म्हणतात malignant cells किंवा cancerous cells. These are called as the cancerous cells. Cancerous cells, malignant cells, malignant tumor मध्ये असतात. Benign tumor मध्ये benign cells, these are enclosed in a fibrous cover. Fibrous covering च्या आतमध्ये benign cells असतात. Therefore these cells do not spread in the adjacent tissue. Adjacent tissue मध्ये benign cells जात नाही, एका fibrous covering च्या आतमध्ये असतात. परंतु malignant tumor मध्ये malignant cancerous cells has spread होऊ शकतात. So cancerous cells shows uncontrolled cell division. Cancerous cells shows uncontrolled cell division. Cancerous cells shows chromosomal abnormality. Chromosomal abnormality या cells मध्ये पाहायला मिळते. कॅन्सरस सेल्समध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी दिसते, अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन दाखवतात. सेल शोज मेटास्टॅसिस. मेटास्टॅसिस इज द प्रॉपर्टी ऑफ कॅन्सरस सेल्स. कॅन्सरस सेल्स मेटास्टॅसिस दाखवतात, मीन्स दे फॉर्म द सेकंडरी ट्यूमर्स इन द बॉडी. दे डायरेक्टली एंटर्स इन द ब्लड. They directly enters in blood stream. Blood stream मध्ये directly जातात cancerous cells and reaches the tissue. टिश्यू पर्यंत जाऊ शकतात, सेकंडरी ट्यूमर फॉर्मेशन करतात, म्हणजे मेटास्टॅसिस करतात. So which are the characteristic feature of malignant cells? Shows uncontrolled cell division. Uncontrolled cell division, that is hyperplasia. They shows chromosomal abnormality, means anaplasia. Chromosomal abnormality म्हणजे anaplasia दाखवतात. They shows metastasis, means they form secondary tumors in the body. Cancerous cells directly enters in the blood stream. ब्लड स्ट्रीममध्ये कॅन्सरस सेल्स जातात. कॅन्सरस सेल्स शोज द ऑन्कोजीन्स.
कॅन्सर कॉझिंग जीन्स कॅन्सरस सेल्समध्ये असतात. मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये मॅलिग्नंट कॅन्सर डेव्हलप होतो आणि मॅलिग्नंट कॅन्सर दीज आर कार्सिनोमा. कार्सिनोमा, सार्कोमा, कार्सिनोमा आहे, सार्कोमा आहे, ल्युकेमिया आहे. कार्सिनोमा, सार्कोमा, ल्युकेमिया, लिम्फोमिया. कार्सिनोमा आहे, सार्कोमा आहे, ल्युकेमिया, लिम्फोमिया, ॲडेनोमा आहे. ॲडेनोमा. कार्सिनोमा हा इपिथेलियल सेल्सचा कॅन्सर आहे. स्किन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, माउथ कॅन्सर, थ्रोट कॅन्सर याच्यामध्ये येतात कार्सिनोमामध्ये. सार्कोमा इट इज द मिझोडर्मल टिश्यू कॅन्सर. बोन कॅन्सर किंवा मसल कॅन्सर याच्यामध्ये येते. ल्युकेमिया इट इज द डेंजरस ब्लड कॅन्सर की ज्याच्यामध्ये WBC सर्व प्रकारच्या WBC ट्रिमेंडसली इन्क्रीजेस इन द ब्लड. लिम्फोमिया मीन्स लिम्फ सेल कॅन्सर, लिम्फोसायटिक WBC कॅन्सर की ज्याच्यामध्ये ट्रिमेंडसली लिम्फोसाईट ब्लडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. ॲडेनोमा इट इज द ग्लँड्युलर टिश्यू कॅन्सर विच इज डेव्हलप इन द ग्लँड्युलर सेल्स. तर मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स डेव्हलप होतात. कार्सिनोमा आहे, सार्कोमा, ल्युकेमिया आहे, लिम्फोमिया आहे, ॲडेनोमा. नाउ विच आर द कॉजेस ऑफ कॅन्सर और कार्सिनोजेनिक एजंट. कार्सिनोजेनिक एजंट्स कॉझिंग कॅन्सर. कॅन्सर कशामुळे होतो, कोणकोणते कार्सिनोजेनिक एजंट्स आहेत की ज्याच्यामुळं कॅन्सर होतो. कॅन्सर इट इज कॉज बाय द फिजिकल एजंट. कॅन्सर फिजिकल एजंट, केमिकल एजंटमुळं कॅन्सर होतो. बायोलॉजिकल एजंट कॉज कॅन्सर. सो कॅन्सर कॉज बाय फिजिकल एजंट. फिजिकल एजंट्स सच ॲज एक्स-रेज, then ultraviolet radiation, UV rays, X-rays, UV rays, gamma radiation याच्यामुळं कॅन्सर होण्याची भीती असते. there is a mutation in the DNA, it is caused by X-rays, UV rays, gamma radiations. कार्सिनोजेनिक केमिकल्स असतात जसं टोबॅकोमध्ये निकोटीन केमिकल आहे. निकोटीन हा एक कार्सिनोजेनिक केमिकल आहे की ज्याच्यामुळं कॅन्सर होण्याची भीती असते. स्मोक, टोबॅको स्मोक याच्यामध्ये निकोटीन असते की ज्याच्यामुळं हा केमिकल एजंट आहे की ज्याच्यामुळं कॅन्सर होऊ शकतो. बायोलॉजिकल एजंट्स इट कंटेन डिफरंट टाईप्स ऑफ व्हायरसेस. रिट्रोव्हायरसेस आहेत जसं ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, हेपॅटायटिस बी व्हायरस आहे. हेपॅटायटिस बी व्हायरस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे. त्याच्यानंतर एपिस्टिन बार व्हायरस आहे. एपिस्टिन बार व्हायरस हा सुद्धा याच्यामुळं कॅन्सर होण्याची भीती असते. तर रिट्रोव्हायरसेस कॉजेस कॅन्सर. सो दीज आर द कार्सिनोजेनिक एजंट्स कॉझिंग कॅन्सर. मग या कॅन्सरचं डायग्नॉसिस करण्याकरता कोणकोणत्या टेस्ट केल्या जातात. डायग्नॉसिस ऑफ दिस कॅन्सर डिसीज. कॅन्सरचं डायग्नॉसिस करण्याकरता बायोप्सी केली जाते. बायोप्सी ऑफ द अफेक्टेड टिश्यू अँड हिस्टोपॅथॉलॉजी. हिस्टोपॅथॉलॉजिकल रिपोर्ट काढले जातात. हिस्टोपॅथॉलॉजी आणि बायोप्सी केली जाते. हिस्टोपॅथॉलॉजी अँड बायोप्सी ऑफ द टिश्यू. ब्लड, बोन मॅरो याची बायोप्सी केली जाते आणि त्याची हिस्टोपॅथॉलॉजी केली जाते. इंटरनल ऑर्गन्सचा कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी MRIचा वापर केला जातो. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग किंवा CT स्कॅन, कम्प्युटेड टोमोग्राफिक इमेजेस काढल्या जातात किंवा मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंगचा वापर केला जातो.
अँटीबॉडीजसुद्धा वापरल्या जातात. Antibodies, these are also used in the diagnosis to detect the certain cancers. काही कॅन्सरचं डिटेक्शन करण्याकरता स्पेसिफिक अँटीबॉडीज सुद्धा वापरल्या जातात टू डिटेक्ट द सम टाईप्स ऑफ कॅन्सर. तर कॅन्सरचं डायग्नॉसिस करण्याकरता बायोप्सी आणि हिस्टोपॅथॉलॉजी केली जाते, टिश्यू, ब्लड आणि बोन मॅरोची. इंटरनल ऑर्गन्सचा कॅन्सर डिटेक्शन करण्याकरता MRI केलं जाते, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, CT स्कॅन केलं जाते, रेडिओग्राफी केली जाते. रेडिओग्राफी बाय युजिंग एक्सरेज. एक्सरेजचा वापर करून रेडिओग्राफीसुद्धा केली जाते. अँटीबॉडीज वापरल्या जातात टू डिटेक्ट द कॅन्सर. सो व्हॉट इज कॅन्सर? इट इज द ॲबनॉर्मल ग्रोथ अँड मल्टिप्लिकेशन ऑफ सेल फॉर्मिंग ट्यूमर्स इन एनी पार्ट ऑफ द बॉडी, दॅट इज कॅन्सर. ट्यूमर म्हणजे निओप्लाझम, म्हणून कॅन्सरला म्हणतात निओप्लाझिया डिसीज. मग हे ट्यूमर्स दोन प्रकारचे आहेत, एक बिनाईन ट्यूमर आहे, मॅलिग्नंट ट्यूमर आहे. बिनाईन ट्यूमर कंटेन बिनाईन सेल्स विच आर एनक्लोज इन अ फायब्रस कवर. हार्मलेस सेल असतात, एका ठिकाणीच असतात, त्याच्यामुळं ॲडजस्टंट टिश्यूमध्ये स्प्रेड नाही होत. मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये मॅलिग्नंट सेल्स असतात, कॅन्सरस सेल्स असतात. कॅन्सरस सेल्स शोज ॲबनॉर्मल सेल डिव्हिजन, अनकंट्रोल्ड ॲबनॉर्मल सेल डिव्हिजन असते, म्हणजे हायपरप्लाझिया. क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी कॅन्सरस सेल्समध्ये असते, म्हणजे ॲनाप्लाझिया. मेटास्टॅसिस कॅन्सरस सेल्स दाखवतात, फॉर्मिंग सेकंडरी ट्यूमर्स इन अदर पार्ट ऑफ द बॉडी. Then they directly enters in the bloodstream and reaches the tissue and organs. Cancer causing genes, these are present in malignant cells, cancerous cells. Cancerous cells also shows one property, that is angiogenesis. Angiogenesis means they form new blood vessels. नवीन ब्लड वेसल्ससुद्धा त्या बनवू शकतात कॅन्सरस सेल्स, म्हणजे अँजिओजेनेसिस दाखवतात. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ मॅलिग्नंट सेल्स ऑर कॅन्सरस सेल्स. मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये कार्सिनोमा आहे, सार्कोमा, ल्युकेमिया, लिम्फोमिया, ॲडेनोमा आहे. तर कार्सिनोजेनिक एजंट्स की जे कॅन्सर करू शकतात ते आहेत फिजिकल एजंट आहेत, केमिकल एजंट आहेत, बायोलॉजिकल एजंट आहेत. फिजिकल एजंटमध्ये एक्सरेज आहेत, अल्ट्राव्हायलेट रेडिएशन आहेत, गॅमा रेडिएशन्स आहेत. केमिकल एजंट्समध्ये निकोटीन आहे, तंबाखूमध्ये असते, टोबॅकोमध्ये, त्याच्यामुळं कॅन्सर होऊ शकतो. बायोलॉजिकल एजंट्समध्ये रेट्रोव्हायरसेस आहेत, जसं ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, हिपॅटायटिस B व्हायरस आहे, इपिस्टिन बार व्हायरस आहे. These are the different types of viruses, DNA viruses that causes the cancer. डायग्नॉसिस करण्याकरता बायोप्सी, हिस्टोपॅथॉलॉजी केली जाते, टिश्यू, ब्लड आणि बोन मॅरोची. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, कम्प्युटेड टोमोग्राफी, रेडिओग्राफीमध्ये एक्सरेजचा वापर केला जातो टू डिटेक्ट द कॅन्सर ऑफ इंटरनल ऑर्गन. अँटीबॉडीज, दे आर ऑल्सो यूज टू डिटेक्ट कॅन्सर ऑफ सम टाईप्स. काही प्रकारचे जे कॅन्सर्स असतात त्याचं डिटेक्शन करण्याकरता अँटीबॉडीजसुद्धा वापरल्या जातात. नाउ विच इज द ट्रीटमेंट ऑन दिस डिसीज, दॅट इज कॅन्सर. द ट्रीटमेंट ऑन कॅन्सर, इट कंटेन्स सर्जरी. सर्जरी केली जाते, मीन्स ऑपरेशन करून ट्यूमर्स काढला जातो. ऑपरेशन करून, सर्जरी करून ट्यूमर्स रिमूव्ह केला जातो. सर्जरी केली जाते, त्यानंतर फिजिकल एजंट्स वापरल्या जातात, रेडिएशन थेरपी केली जाते. रेडिएशन थेरपीसुद्धा वापरली जाते. ट्रीटमेंट कंटेन किमोथेरपीसुद्धा याच्यामध्ये केली जाते. कॅन्सरची ट्रीटमेंटमध्ये सर्जरी, त्याच्यानंतर रेडिएशन थेरपी आहे, किमोथेरपी आहे, देन द इम्युनोथेरपी केली जाते.
immunotherapy, it is used for the treatment of cancer. The first one, it is the surgery, म्हणजे ऑपरेशन करून ट्यूमर रिमूव्ह केला तो. रेडिएशन थेरपीमध्ये, इन द रेडिएशन थेरपी देर इज अ यूज ऑफ एक्सरेज. एक्सरेजचा वापर केला तो रेडिओ ॲक्टिव्ह कोबाल्ट, रेडिओ ॲक्टिव्ह कोबाल्ट 40, रेडिओ ॲक्टिव्ह कोबाल्ट 4060चा वापर केला तो. रेडिएशन थेरपीमध्ये एक्सरेज, रेडिओ ॲक्टिव्ह कोबाल्ट 4060 आणि रेडियम इट इज यूज. रेडियम इट इज यूज टू किल द कॅन्सरस सेल्स. किमोथेरपीमध्ये व्हिनक्रिस्टिन, व्हिनब्लास्टिन केमिकल आणि टॅक्सॉइड वापरले जातात. व्हिनक्रिस्टिन आहे, व्हिनब्लास्टिन आहे, टॅक्सॉइड आहे, हे किमोथेरपीमध्ये वापरले जातात. सो दिस इज यूज इन किमोथेरपी. किमोथेरपीमध्ये व्हिनक्रिस्टिन, व्हिनब्लास्टिन अँड टॅक्सॉइड दीज आर यूज टू किल द कॅन्सरस सेल्स. इम्युनोथेरपीमध्ये अल्फा interferon it is used in immunotherapy. इम्युनोथेरपीमध्ये अल्फा इंटरफेरॉन बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर इज यूज टू ॲक्टिवेट द इम्यून सिस्टीम अँड सप्रेसेस द ग्रोथ ऑफ ट्यूमर. ट्यूमरची जी ग्रोथ आहे ती सप्रेस होते अल्फा इंटरफेरॉनमुळं आणि इम्यून सिस्टीम ॲक्टिवेट होते. इम्यून सिस्टीमला ॲक्टिवेट करण्यासाठी अल्फा इंटरफेरॉनचा वापर केला जातो. सो ट्रीटमेंट कंटेन सर्जरी, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी, इम्युनोथेरपी वापरली जाते. तर ही ट्रीटमेंट आहे कॅन्सरवर. डायग्नॉसिसमध्ये बायोप्सी केली जाते, हिस्टोपॅथॉलॉजी, टिश्यू, ब्लड, बोन मॅरोची केली जाते. MRI, CT स्कॅन आणि एक्सरेजचा वापर केला जातो to detect the cancer of internal organ. Antibodies, they are also used to detect some type of cancer. So what is cancer? Cancer, it is the abnormal growth and multiplication of cells forming tumors in any part of the body. That is cancer. Benign tumor आहे आणि malignant tumor आहे. बिनाइन ट्यूमरमध्ये बिनाइन सेल्स हार्मलेस सेल्स असतात. दीज आर कवर्ड बाय फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंगच्या आतमध्ये असतात सेल्स. परंतु मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये मॅलिग्नंट सेल्स ह्या कवरमध्ये नसतात. देअरफॉर दे डायरेक्टली एंटर्स इन द ब्लड स्ट्रीम अँड रिचेस द टिश्यू अँड ऑर्गन्स ऑफ द बॉडी. कॅन्सरस सेल्स, दीज आर मॅलिग्नंट सेल्स. They show uncontrolled cell division, chromosomal abnormality, metastasis, then angiogenesis, cancer causing genes present in malignant cells. Malignant cells मध्ये cancer causing genes असतात. तर कार्सिनोजेनिक एजंट्स कोणकोणते आहेत की जिच्यामुळं कॅन्सर होण्याची भीती असते? दॅट इज फिजिकल एजंट, केमिकल एजंट, बायोलॉजिकल एजंट. Physical agent involved X-rays, UV rays, gamma radiations causes mutation in the DNA molecule. Chemical agents, nicotine, याच्यामुळं सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. बायोलॉजिकल एजंट्स, रिट्रोव्हायरसेस आहेत, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, हेपॅटायटिस बी व्हायरस आहे, एपिस्टिन बार व्हायरस आहे. दीज व्हायरसेस मे कॉज कॅन्सर. डायग्नॉसिस करण्याकरता बायोप्सी, हिस्टोपॅथॉलॉजी केली जाते टिश्यू, ब्लड, बोन मॅरोची. MRI, CT स्कॅन, एक्सरेजचा वापर केला जातो टू डिटेक्ट द कॅन्सर ऑफ इंटरनल ऑर्गन. अँटीबॉडीजसुद्धा वापरल्या जातात टू डिटेक्ट द सम टाईप्स ऑफ कॅन्सर. सो ट्रीटमेंट इज द सर्जरी, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी, इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपीमध्ये अल्फा इंटरफेरॉन बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर वापरला जातं टू ॲक्टिवेट इम्यून सिस्टम अँड सप्रेस द ग्रोथ ऑफ ट्यूमर्स इन द बॉडी. किमोथेरपीमध्ये
ड्रग्ज वापरले जातात, केमिकल्स, विनक्रिस्टीन, विनब्लास्टिन, टॅक्सॉइड वापरले जातात टू किल द कॅन्सरस सेल्स. रेडिएशन थेरपीमध्ये रेडियम वापरला, त्या एक्सरेज, रेडिओ ॲक्टिव्ह कोबाल्ट 4060 वापरला ते टू किल द कॅन्सरस सेल्स. आणि सर्जरीमध्ये ऑपरेशन करून ट्यूमर रिमूव्ह केला जातो. सो दिस इज द सेकंड डिसऑर्डर इन ह्युमन हेल्थ अँड डिसीज, दॅट इज कॅन्सर. तर हा आज आपण दुसरा डिसऑर्डर घेतला याच्यामध्ये, कॅन्सर. याच्या अगोदर आपण पहिला डिसऑर्डर घेतला होता ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. हे मेजर डिसऑर्डर डिसीजेस याच्यामधले घेतले. अजून काही डिसऑर्डर्स आपल्याला घ्यायचे आहेत NCERT बुकमध्ये. टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.